बीड जिल्ह्यामध्ये हत्येसारख्या घटना आणि खुनाच्या घटना ज्या आहेत ते थांबायचे नाव घेत नाहीत आणि याच घटनांमुळे बीड जिल्हा आता महाराष्ट्रामध्ये चर्चेला जाऊ लागला आहे. दररोज नवनवीन घटना ज्या आहेत ते पाहायला मिळतात. एकीकडे मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि आता दुसरीकडे आज नवीन अपडेट समोर आलेले आहे की आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे दोन सख्या भावांची जमावा करून हत्या करण्यात आलेली आहे. ही घटना नातेवाईकांच्याच वादातून घडल्याची देखील माहिती समोर आली. मात्र याच्यामध्ये भरत भोसले आणि त्याचबरोबर अजय भोसले यांची हत्या करण्यात आलेली आहे. याच घटनेनं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नवी बातमी जी आहे ते समोर पाहायला मिळाली. तर विशेष बाब या ठिकाणी म्हणावी लागेल की याच घटनेनंतर अंबाजोगाईमध्ये देखील मोरेवाडी परिसरामध्ये गोळीबाराची घटना समोर आलेली. अशा वेगवेगळ्या घटनांमुळे बीड जिल्हा नेहमीच चर्चेला जातोय. आता याच्यामध्ये विशेष बाब या ठिकाणी म्हणावी लागेल की हत्येच्या घटना नाव घेताना थांबताना पाहायला मिळत नाही. आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे सख्या दोन भावांची जमावाकडून हत्या करण्यात आली. ही हत्या नातेवाईकांच्या वादातून घडल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली. मात्र याच्यामध्ये विशेष अपडेट म्हणावी लागेल की तीन भाऊ होते, त्याच्यामधील दोन भावांची जागीच हत्या करण्यात आली. ही हत्या मध्यरात्री रॉड लोखंडी पैप यांनी बेदम मारहाण केल्यामुळे झाल्याची देखील माहिती समोर आली. मात्र याच्यातील कृष्णा भोसले याला आता अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. तर देखील मयत जे दोन भाऊ आहेत त्यांना आष्टीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहे. ही हत्या कशामुळे झाली, हत्येचं कारण आहे हे देखील अद्यापर्यंत अस्पष्ट जरी असलं तरी हत्या जमावाकडून करण्यात आलेली. त्याचबरोबर नातेवाईकांच्या वादातून झाल्याची देखील माहिती समोर आली. मात्र या संपूर्ण हत्यांमुळे एकीकडे मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि दुसरीकडे ही जमावाकडून झालेली हत्या आणि अंबाजोगाईमध्ये भर दिवसा ढवळ्या गोळीबार या घटना आता बीड जिल्ह्यामध्ये थांबायचं नाव घेत नाहीत आणि याच घटनांमुळे बीड जिल्हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला जातोय. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि पोलिस नेमकी काय करतात हे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. नक्कीच आष्टी येथील वाहिरा येथील घटना कशामुळे झाली आणि हत्या कशामुळे झाली हे तपासाअंती समोर येईल. मात्र दोनही बाजूंकडनं जमावाकडनं ही हत्या झाल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे. मुंबई तसं योगेश काशीद, आष्टी, बीड.